दुसरा दिवस आहे आपल्या गणरायाचा आणि तो मृदंग वाजू लागला. तन तन तेरेगडे दा निंदिन तेरेगडे दा निंदिन तेरेगडे दा ताम ताम लपचपतालम नादयते ताम ताम लपचपतालम नादयते शिवतालम नादयते अंगुष्ठांगैनादम लास्यकताम गुरुदे. काय महागणाधिपतये त्या मृदंगाच्या निनादामध्ये वाद्यांच्या निनादामध्ये आपण ही आरती गायली आणि शेवटी ती आरती सर्वांना देत असताना तुम्ही लोटांगण सुद्धा घाल. घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यांना पाहिण रूप तुझे प्रेमी आलिंगीन आनंदी पूजिन भावे ओवाळीन म्हणे नवा त्वमेव माता जगिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यद्य सकल परस्मै नारायणाय. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रमजनं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे. आणि अतिशय गोड अशी कापूर आरती केली या गुणेशाचं. पण गुणेशालाही म्हणजे माझ्या महागणाधिपतये गणरायाला गुण देणाऱ्या त्या कापरासारख्या गोऱ्या गोऱ्या पान असलेल्या माझ्या मालकाच्या मंदिरामध्ये जातात. आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे ओळ्या शंकरा. आवड तुला बेला टाळे आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा. कैलासराण शिवचंद्र मावळी फणेंद्र माता मुकुटी धळाळ कारुण्य सिंधू भवदुःखहारी दुर्वीण शंभो मजगुणतारी 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 मजगु. जय शिवशंभो. रविंदुदावनलपूर्णहारी सतेजनेत्री तिमिरौदधारी ब्रह्मांडधीशामदनांतकारी तुझवीण शंभो मजगुणतारी 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 मजगुणतारी. हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा. जय शिवशंभो. असं म्हणत आपण आरती ओवळली कापूर टाकून. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. एका बाजूला सासूबाई आहेत, एका बाजूला सुनबाई आहेत, छोटे छोटे लहान लहान बालगोपाळ आहेत, आजोबा सुद्धा बाजूला उभे आहेत, मोदकाचं छोटस ताट घेऊन उभे आहेत. वा 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 किती सुंदर आरती केली बरं तुम्ही आज. माझ्या गणराज गणपतीकडे तुम्ही बसवलेल्या गणपतीकडे जरा डोळे भरून बघा. वा 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 विघ्नांचं हरण करणारा असा तो सुख करता माझा भगवान महागणेश. तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान हवंय ना माय बापाओ, पाहिजे ना. मग तुम्ही अगोदरच तयारी केलेली काय. अहो आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशीचा गणपती आहे ही तयारी नाही. हे तर तुम्ही दर श्रावणामध्ये करताच. पण तुम्ही ज्या वेळेला तुमच्या स्वकष्टानं घर बांधले ना त्या वेळेला तुम्ही घराच्या बाहेरूनच तुमच्या दाराचं रक्षण करायला माझे गणपती बाप्पा बसवले. एवढं महत्वाचं काम तुम्ही सुद्धा केलंय. वा. अहो तुमच्या घराचं रक्षण करेल माझा बाप्पा यामध्ये नवल नाही. ज्या विटे वर्षा मालकाचं आम्ही मोठ्या मुक्त कंठानं आनंदानं हृदय अगदी आनंदानं
अगदी प्रफुल्लित करून आम्ही ज्या पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करतो ना, त्या माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या दारामध्ये सुद्धा गणपती बाप्पा आहे. हो, अहो नंदी हा महादेवाच्याच मंदिराच्या पुढे असतो. ए नंदिकेश्वरा, पण आजही भूवैकुंठ पंढरपुरामध्ये तुम्ही जात, तुम्ही असे वाळवंटातून तिकडे वर जर चाललात, तिथं फार मोठी रांग असते. भक्तांची तर आता आहेच, परंतु अनादी अनंत काळापासून सकाळी ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे 4 वाजल्यापासून तिथं रांग आहे दर्शनाकरिता. कुठून कुठपर्यंत? वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून याद. शुकसनगालिक नारद तुंबर भक्तांच्या गोटी. कोण कोण? भक्तांच्या गोटी कव्वाडा आडोनी पाहता ते जगजेडी. सुरवरांशी विमाने गगनी दाटली सकळ. रखुमाबाई माते वेगी उठवा गण नीळ. रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. पंचप्राणार्त्या घेऊन देव स्त्रिया येती. भावे ओवाळेती राही रखुमाईच्या पदे. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, भक्ता कारणे. कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. चवयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, उभा कीर्तनी. पाठीमागे डोळे जागून उभे ते जणी. पाठीमागे डोळे जागून. हे कशासाठी वर्णन? तो माझा महागणाधीश दारावर आहे. एरवी महादेवाच्याच मंदिराच्या समोर नंदी असतो, पण इथं एक विशेष नवल आहे. आज मी जे गणराज गणपती तुम्हाला सांगणार आणि बोलताना चिंतन सुद्धा केलं की मोरगावचा मोरेश्वर लय मोठं मंदिर, त्या मंदिराच्या समोर सुद्धा नंदी आहे. अरे नंदी का तव सभा मंडपी नक्षी सुंदर. शोभा साजरी हो शोभा साजरी. मोरगावचा मोरेश्वर लय मोठं मंदिर. 11 पायरी हो 11 पायरी हो. नंदी का तव सभा मंडपी नक्षी सुंदर. शोभा साजरी हो शोभा साजरी हो. मोर्या गोसाव्यानं याचा घेतला वसा. मोर्या गोसाव्यानं याचा घेतला वजा. अष्टविनायका तुझा महिमा गजा. अष्टविनायका तुझा महिमा गजा. अष्टविनायका तुझा महिमा गजा. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. मोरया मोरया अष्टविनायक मोरया. मोरया मोरया वरद विनायक मोरया. मोरया मोरया बल्लाळेश्वरा मोरया. मोरया मोरया वरद विनायक मोरया. मोरया मोरया अष्टविनायक मोरया. मोरया दोन्ही हात वर या हो. मोरया मोरया अष्टविनायक मोरया. मोरया मोरया अष्टविनायक. त्या मोरगावला सुद्धा माझ्या मयुरेश्वराच्या दारामध्ये नंदी. भगवान भोलेनाथानं सांगितलं, हे नंदी, हे नंदी. काय देवा? जा. कुठे? मृत्यू लोकांमध्ये. का? माणसांना एक निरोप दे माझा. काय निरोप? माणसांना निरोप असा दे, एक वेळ जेवा आणि 3 वेळ स्नान करा. म्हणजे आंघोळ 3 वेळा करा आणि एकदाच जेवा. नंदी महाराज निघाले मजल दर मजल करत
मृत्यू लोकामध्ये आले गणपती बाप्पा